आज बनवतोय आपण एक ब्लॉग। तर मी आलेले आहे माझ्या बहिणीच्या मुलीकडे। तर ही आहे तनुजा आणि ती माझ्या बहिणीची मुलगी, तसेच माझी लहानपणापासूनची अगदी मैत्रीण आहे। आम्ही दोघी एकत्रितच लहानाचे मोठे झालो। तिच्यापेक्षा मी 4 ते 5 वर्षांनी मोठी आहे, पण आम्ही म्हणजे मी तिची मावशी कमी, आम्ही दोघीजणी अगदी मैत्रिणींसारखे नेहमी असतो। आणि आत्ताही आम्ही दोघे अगदी 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर राहतो, पण फारसा वेळ होत नाही दोघींना एकत्रित कधी जास्त असा भेटण्याचा किंवा बोलण्याचा। तर आज मी ॲक्च्युली असा वेळ काढलाच होता की पूर्ण दिवस आम्ही दोघीजणी एकत्रित स्पेंड करू म्हणून। आणि ॲक्च्युली जसं माझं यूट्यूब चॅनल आहे रेसिपीचं, तसंच तिचंही तनुजाच रेसिपी नावाचं मराठी यूट्यूब चॅनल आहे। तर त्यामुळे तीही तिच्या कामामध्ये व्यस्त असते, मी माझ्या कामामध्ये व्यस्त असते। तर एक दिवस असा वेळ काढून आम्ही दोघीजणी एकत्र आलो। खूप अशा गप्पा झाल्या, चहा झाला, त्याचसोबत 1-2 ते 3 आम्ही छोट्या-छोट्या अशा रेसिपीज पण बनवल्या। तर हा दिवस खूप छान होता आमच्या दोघींसाठी पण। तर गेल्यानंतर पहिल्यांदा मी पाणी घेतलं, त्यानंतर आम्ही दोघींनी एकत्रित बसून असा मस्त गरमागरम असा चहा घेतला। खूप साऱ्या गप्पा झाल्या की अगदी आज असा निवांत वेळ म्हणजे होत नाही, नेहमी फोनवर वगैरे बोलतो किंवा कधी भेटलं तर एक थोडा वेळ बस हाय हॅलो असं बोलणं होतं। पण आज आम्ही पूर्ण सकाळपासून ते म्हणजे सकाळी 10-11 वाजल्यापासून ते अगदी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तर आम्ही दोघीजणी एकत्रित होतो। तर त्यानंतर ही एक आम्ही रेसिपी पण बनवली। तर हे आहेत चुरमुरे। तर हे नाचणीचे चुरमुरे आहेत। तर मुलांसाठी कसं काही पौष्टिक एक स्नॅक्ससाठी पण होईल अशा हेतून आम्ही दोघीजणींनी ठरवलं की हे चुरमुरे आहेच आहेत आणलेले, तर आपण त्यापासून एक रेसिपी बनवूयात। तर सर्वप्रथम एका बाउलमध्ये आम्ही ते चुरमुरे काढून घेतले। त्यानंतर गॅसवर एक कढई गरम करत ठेवली। त्यानंतर ते चुरमुरे थोडेसे गरम करून घेतले आणि अगदी लो टू मीडियम गॅसवर ते चुरमुरे मी भाजून घेतलेले आहेत। त्यानंतर बऱ्यापैकी आता आपले चुरमुरे खमंग असे भाजून होतच आहेत, तोपर्यंत तनुजाने गूळ काढला आणि आम्ही याचं स्वीट अशी रेसिपी बनवतोय। तर आता चुरमुरे एका बाउलमध्ये काढून घेते आणि ते थोडेसे थंड करून घ्यायचे आहेत। तोपर्यंत आपल्याला या गुळाचं कॅरॅमल बनवून घ्यायचं आहे। तर आपण सेम चिक्कीला वगैरे बनवतो किंवा लाडू वगैरे बनवायला बनवतो, तर त्या टाईपमध्ये हे 2 चमचे तूप घालून आपल्याला तो गूळ वितळवून घ्यायचा आहे। तर आता तिने मला गूळ पूर्ण किसून दिला होता, तर आता मी तो कढईमध्ये घालते आणि तो गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे। तर आपल्याला अगदी त्याचा काही पाक नाही करून घ्यायचा आहे, बस फक्त असा वितळवून घ्यायचा आहे। तर बघू शकता बऱ्यापैकी गूळ वितळला गेलेला आहे आणि त्यामध्ये छान असे बबल्स यायला लागले की नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत चुरमुरे। तर आता चुरमुरे त्यामध्ये घातलेले आहेत आणि चुरमुरे घालून झाल्यानंतर मी केलेला आहे गॅस बंद आणि आता हे चुरमुरे फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। तर छान असे मी ते चुरमुरे अगदी हलक्या हाताने एकजीव करून घेतले, कारण ते बाजूने सांडायची शक्यता होती जास्त। तर आता ते मिक्स करून झालेले आहेत आणि आता ते आम्ही बाउलमध्ये काढून घेतो। तर याचे आम्ही लाडू चिक्की वगैरे असं काही एक बनवलेलं नाही आहे, तर हे असंच आम्ही हे कॅरॅमलवाले चुरमुरे बनवलेत। तर हे असेही खायला खूप छान लागतात किंवा अगदी लहान मुलांना दुधामध्ये आपण जसं कॉर्नफ्लेक्स वगैरे देतो ना, तर त्या टाईपमध्ये दिलं ना तर खूप छान टेस्ट येते याची। तर आता मी वरून थोडीशी त्याच्यावर वेलची पूड घातले आणि हे असंही खायला छान लागतं किंवा याच्यामध्ये दूध घातलं तर सेम कॉर्नफ्लेक्ससारखी टेस्ट येते। तर तनुजानं त्याच वेळी लगेच टेस्ट पण केले। तर आता आपण बघूयात तिची रिॲक्शन। तर तिला तर ते खूप आवडले आणि त्यानंतर तिची मुलगी आहे छोटी मीरा, तर तिला दिले होते खायला। तर तिने तर दुधासोबत खाल्ल्यावर बोलली की हे सेम कॉर्नफ्लेक्ससारखं लागते, तर तुम्ही लहान मुलांसाठी वगैरे अशी पौष्टिक अशी कॉर्नफ्लेक्स बनवू शकता। त्यानंतर आता आमची छोटीशी एक 4च्या टायमिंगला स्नॅक्स पार्टी झाली। तर ह्या 3ही रेसिपी आम्ही बनवल्या होत्या, जे की चुरमुऱ्यांची रेसिपी तुम्हाला दाखवली। त्यानंतर हे मखाने आहेत, तर ते रोस्ट केले होते मसाल्यामध्ये आणि त्यानंतर कैरीची एक चटपटीत असा म्हणजे लोणचं, इन्स्टंट लोणचं अशा टाईप आम्ही ह्या 3 रेसिपीज बनवल्या होत्या। त्यानंतर परत आम्ही अशा निवांत असे खूप छान गप्पा मारत बसलो। त्यानंतर हे जे काही रेसिपीज बनवल्या होत्या तर त्या टेस्ट केल्या। त्याचबरोबर रेसिपीज संदर्भात आमचं रेग्युलर तर बोलणं होतच असतं,
पण त्या दिवशी पण आम्ही खूप अशा गप्पा मारल्या की आपण अजून काय बनवू शकतो. तर ती तिच्या चॅनलबद्दल सांगत होती, मी माझ्या चॅनलबद्दल सांगत होते. आम्ही रेसिपीज कशा बनवतो ते एकमेकींसोबत शेअर करत होतो. आणि मेन म्हणजे अशा खूप अशा गप्पा की ज्या भेटून थोडा वेळ बसून असं सगळं काही विसरून जसं आपलं बोलायला होतं त्या टाईपमध्ये आम्ही खूप गप्पा मारल्या. आणि आमच्या दोघींनाही त्यामुळे खूप आनंद भेटला. तर असा आपण स्वतःसाठी आपल्याला थोडाफार तरी वेळ काढायला हवा. तर हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग असेच भेटू परत अशाच एका नवीन व्हिडिओसह. तर तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.